खरं तर मला काळी असल्यामुळं खूप काही सहन करावं लागलं आणि खूप त्रासही सहन करावा लागला. तर नमस्कार, मी कीर्ती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर गेली 10 वर्ष मी खूप काही सहन केलेले आहे आणि घरातील सासरच्या लोकांकडून खूप काही अनुभवसुद्धा घेतलेली आहे. त्या अनुभवातून मी खूप काही शिकलेसुद्धा आहे. पण त्यातून मी खूप काही शिकले. हा ब्लॉग माझा कोणाचाही मन दुखवायचा हेतू नाही. माझा प्रवास, माझी भावना आणि त्यातून मिळालेली शिकवण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या कोणी अशा मैत्रिणी असेल त्यांना मी हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही पडण्यापेक्षा ना तुमच्या मनावर, स्वतःवर विश्वास ठेवा. हेच मी या व्हिडिओ थ्रू सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी कीर्ती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मी भरपूरसे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण मी आज हा माझा एक पहिला ब्लॉग बनवत आहे. त्या माझ्याकडे एवढा छान क्वालिटीचा मोबाईल नसल्याने त्या व्हिडिओला माझा रिस्पॉन्स एवढा भेटत नाही. आणि मी आता माझ्या म्हणजे जीवनाविषयी सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे मला. माझ्या मनामध्ये ते ठेवून खूप त्रास होतो मला त्या गोष्टीचा आठवल्या की. आत्तापर्यंत मी माझ्या आई-वडिलांसोबत सुद्धा या गोष्टी शेअर केलेल्या नाही आहे. कारण की आई-वडिलांसोबत सुद्धा शेअर करून एवढा त्रास त्यांनाही कोणत्याही आई-वडिलांना आपल्या लेकीला दुःखात पाहून त्रास होतो. त्यामुळे मी कधीच माझ्या आई-वडिलांसोबत सुद्धा दुःख कधीच शेअर केलं नाही. की मला सासू अशी म्हणली, की मला जाऊ अशी म्हणली, की मला देर असा म्हणला. कोणीही मला काही जरी म्हणली, मी माझ्या मनात ठेवलं. एक वेळेस मी एका कोपऱ्यात जाऊन रडून घ्यायची, पण कधीच मी कोणापाशी बोलले नाही. फक्त आत्ता मी जे बोलत आहे ते व्हिडिओ थ्रूच बोलत आहे. आणि हे मी का बरं कारण की मी भरपूर दिवसापासून एक विचार करत आहे माझ्या मनामध्ये. खरं आपल्यासोबत असं घडत असेल तर भरपूरशा स्त्रिया असेल त्यांच्यासोबतसुद्धा असं घडत असेल. मग काय फरक पडणार आहे? आपण जरा त्यांच्या दुःखामध्ये, सुखामध्ये भाग घेतला तर काहीच फरक पडत नाही. जेव्हा माणूस एकटं असतं ना तेव्हा खूप खूप त्रास होतो मनाला. एवढा त्रास होतो ना कधी शब्दातही सांगू शकत नाही. डोळे बंद करून थोडा 5 मिनटं आपल्यासोबत कोणी काय बोललं होतं लगेच रडायला यायचं. मी आता तुमच्यासोबत जे बोलत आहे त्यावेळेससुद्धा मला रडून काही आहे तुम्हाला शब्दातही सांगता येत नाही मला. मी कसं सुरुवात करू, कुठून सुरुवात करू? माझं आयुष्य एवढं 8वीत असताना लग्न करून झालेलं आहे आणि त्यावेळेस काहीच कळत नव्हतं. लहान असल्याचं सगळ्यांनी न बोलता यायचं नाही कोणाला उलटून. कधी आई-वडिलांनाही कधी शिकवलं नाही की उलटून बोलायचं. कधीच आत्ता सध्या मी उलटून कोणाला बोलत नाही. जसं म्हटलं तसं करायचं तर करते, नाही तर चूप बसते. सवय झाली ती आता मला. करायचं असेल तर करते, नाही तर चूप बसते, शांत बसते, पण कधीच कोणाला उलटून बोलणार नाही. खरं तर मी व्हिडिओमध्ये चेहरा दाखवत नाही. व्हिडिओमध्ये जरा चेहरा दाखवलं तर लगेच जे लांबचे आहे त्यांना तर नाही कळणार, पण जे जवळचे आहे त्यांनाच लगेच कळणार. पण मी माझा चेहरा नाही दाखवणार कारण की मला माझ्या काळ्या रंगावरून सगळ्यांनी जज केलेले, त्यामुळे मी चेहरा नाही दाखवणार. जेव्हा मी सक्सेस होईल नाहीतर नाही होईल. जेव्हा सक्सेस होईल ना तेव्हाच चेहरा नाही झाले तर नाही दाखवणार. अशी मी एक माझ्या मनामध्ये जिद्द ठेवलेली आहे. झाले सक्सेस तर दाखवायचा, नाही झाले तर जाऊ द्या. करून तर बघायचं ना, सुरुवात करायची. तर अशाच काही मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत सुद्धा असं काही घडत असेल. माझ्यासोबत जे घडलं अक्षरशः सांगायला गेलं तर मला 1-2 महिने दिवस आणि रात्र जरी सांगितली ना तरी सुद्धा पुरणार नाही. तर सगळ्यांचे दुःख हे सगळे वेगळे असतात. सगळ्यांनाच त्रास होतो. पण मी एकच माझ्या टेलर मैत्रिणींना असो किंवा कोणत्याही ताई असो, गृहिणी असो, कोणी असो, मनामध्ये ठेवायचं तर ठेवा, सहन करायचं तर करा.
पण जिद्दही ठेवा की मला हे करायचं आहे, हेच करायचं आहे. आणि एकच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की स्वतःच्या पायावर उभं राहा. स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशी काहीच खरं नाही आहे ना. कलर तुम्ही कितीही सुंदर असो, तुम्ही काहीही पण काम करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. तर मी असे ब्लाऊज वगैरे सगळे घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू शिवते आणि थोडंफार माझं त्याच्यामधून अर्निंगसुद्धा होत आहे. आता मी व्हिडिओसुद्धा बनवायला सुरुवात केलेली आहे. मला दाखवायचं आहे त्या लोकांना की ज्यांना मला माझ्या कलरवरून जज केलेलं आहे, त्यांना मला हे सिद्ध करायचं आहे की मी माझ्या कामावरून मला ओळख बनवायची आहे आणि माझ्या चेहऱ्याची एक दिवस मी ह्या यूट्यूब चॅनलवरती मला व्हॅल्यू बनवायची आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इंटरेस्टिंग वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, छोटंसं कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.